चाललंय? तू चक्क हकलते तिला, तू काढ ना तिला घराबाहेर. ए भैताळ, जास्त पटन पटर करू नकोस हा. नाही तर एक कशी तुला राधिका हे बघ. मला काही बघायचं नाहीये. खूप पाहून झालंय माझं. तिला आधी घराबाहेर काढा. हे बघ चन्या, जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या घरात तुला पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. ठीक आहे, तू मला घरातून बाहेर काढतेस ना, लक्षात ठेवीन मी. आणि नाही तुला या सोसायटीच्या बाहेर काढून दाखवलं ना तर बघच. हे तुम्ही सगळे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. चल चल. बघ राधिके, रडू नकोस. अगं हे तू बांधलेलं घरट आहे आणि तुझ्या हक्काचं आहे. आणि हे बघ, तू त्याला घराबाहेर काढलं नाहीस, तो त्याच्या कर्मानं हे सुंदर घर सोडून गेलाय. आणि एक लक्षात ठेव, घर हे घर असतं, ते भिंतींमुळे आणि छपरांमुळे नसतं, त्यामध्ये असलेल्या माणसांमुळे असतं. राधिका, अगं जो माणूस आपल्या छोट्याशा मुलाच्या भावना समजून घेऊ शकत नाही तो आपली कर्तव्य काय पार पाडणार आहे? एक लक्षात ठेव राधिके, ओल्या भिंती घराला कधी आधार देत नाही, उलट त्यामुळे ते कोसळून पडू शकतं. अगं नात्याचंही तसंच आहे. आणि जेव्हा नात्याला बुरशी लागते ना तेव्हा ते घर तुटलेलंच बरं. एक लक्षात ठेव, यापुढे तुझा मार्ग तुला शोधायचा आहे. आणि राधिका, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर, तू एकटी नाहीयेस. चल ये मॅडम. काढ ती पाठी, काढ. ज्या माणसाला इथल्या सुखाची, घरातल्या नात्यांची कदर नाही, ज्याला नात्याचं महत्व समजत नाही, त्याला कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही, ज्याला या घरात राहायचं नाही, त्या माणसाचं नाव त्या घराच्या पाठीवर कशाला? समजतंय तुला मी काय बोलतोय ते? तिला घराबाहेर काढायला गेलो होतो, तिनेच घराबाहेर काढलं. काय करायचं आता? कुठे जायचंय? मला कळतच नाही, राधिकामध्ये एवढी हिंमत आली कुठून? माझ्याच घरातून मलाच बाहेर काढते सगळ्यांसमोर. चला आता 5 स्टार मिळेलच कुठेतरी टाउनला. नाही, मी 5 स्टार मध्ये राहणार नाही. का? का काय? माझं स्वतःचं घर असताना मी हॉटेलमध्ये जाऊन राहायचं? नाही नाही, शक्य नाही. आता तर माझ्या इगोवरच आलं. त्याच इगो सोबत काढून टाकले घराबाहेर. फाईन, ठीक आहे, चल आपण फ्लॅट बघूया का? ते एवढं सोपं आहे का? ते किती वेळ जातो ते फ्लॅट बघा, एजंटला धरा, ते खूप वेळ खाऊ काम आहे. आता नाही जमणार ते. केडीकडे जाऊया? नाही, केडीकडे पण नाही जाऊ शकत आपण. आपण ईशाकडे जाऊया. हा डन, ईशीकडे जाऊया आपण. तिला काही प्रॉब्लेम पण नसणार. अरे तिला नसेल प्रॉब्लेम, पण मला आहे ना. याला काय अर्थ आहे? ज्या घरातून मला बाहेर काढलं त्याच्या शेजारच्या घरात जाऊन राहायचं, हे म्हणजे तव्यावरचं काढायचं आणि कढईत नेऊन टाकायचं, याला काय अर्थ आहे? अरे पण तू काय एवढा विचार करतोय? आता तसंही सगळ्यांना सगळं कळलंय ना, मग आपण कुठे राहतो आणि कुठे नाही हा आपला प्रश्न आहे.
तू एक काम कर, तू ऐक माझा, आपण जाऊया इशीकडे आणि आणि तू हा विचार कर ना, तू तिकडे बाजूलाच राहत असशील तर तुला कळेल ना राधिका काय करते आणि काय नाही ते. तू लक्ष ठेवू शकशील तिच्यावर. हे बेस्ट आहे, हे मला पटते. मी ईशाला फोन करते प्लीज. ऐक ना, ऐक माझं, मी फोन करते तिला. थांब. थांब शनाया, मला विचार तर करू दे ना ऍटलीस्ट. ईशाकडे असं कसं जाऊन राहायचं? तुम्ही दोघं इथे राहणार आहात? हो इशी प्लीज ना, प्लीज. ए नो नो वे हा, प्लीज ऐक. तुम्हाला माहितीये का, मला या सोसायटीतनं बाहेर काढतील आणि माझ्यावर केस करतील. मला हे घर सोडायचं नाही यार गाईज, नो वे. ईशा प्लीज ऐक ना. हे बघ, एक रिक्वेस्ट आहे तुला. काही दिवसांचाच प्रश्न आहे, आम्हाला फक्त काही दिवस बेअर कर तू. त्याच्यानंतर पुढची काहीतरी सोय करतो ना मी. म्हणजे भाड्याचं घर वगैरे बघितलं आणि आम्ही गेलो की मग झालं. तोपर्यंत प्लीज 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे. नाही तसं काही नाहीये. भाड्याचं वगैरे घर काही बघणार नाही होता मी, आणि थोड्याच दिवसात जाऊ, कारण आम्ही राधिकाला घराबाहेर काढणार आहोत आणि इकडेच राहायला जाऊ ना मग. एक मिनिट हा, तुम्ही मला प्लीज या इश्यू मध्ये अडकवू नका. इशी काय यार, बेस्टी आहेस ना तू माझी, प्लीज. तू काय इमोशनल फंडे देत असतेस ग मला? प्लीज ना माझ्यासाठी यार, प्लीज. एक मिनिट विचार करू देत. अच्छा, तर तू विचार करणार का? ठीक आहे, तू पण नको ठेवू मला घरात. नोबडी वॉन्ट्स मी हिअर. मी जाते पुढे. हॅलो नाटकी, राहा तुम्ही दोघं इथे. I knew the convince होशील. See, I told you. थँक्यू ईशा. मला त्या राधिका आंटींची भयानक भीती वाटते. हेच पण मलाही वाटते. तिला काय घाबरायचंय? आणि गॅरी, तू विसरू नको, तुझ्या सगळ्यांसमोर जा म्हणाली. हा, नाही, असं नाही म्हणाली ती, पण अरे तसं काय नाही म्हणाली, तसंच तर म्हणाली ती, बट इन डिफरंट वर्ड्स. आणि तुला काहीच कसं वाटत नाही? सगळ्यांसमोर इन्सल्ट केला ती तुझा. हो शनाया, इट्स ओके. आता जे झालं ते झालं ना. लीव इट, सोडून दे ना. अरे असं कसं यार? तू अर्न करतोस ना, तुझा फ्लॅट आहे तो. हू इज शी टू किक यू आउट? हे ती त्यांची बायको आहे. गप गईशी. तरी ती ओनर आहे का? गॅरी ओनर आहे ना फ्लॅटचा. हा ते पण आहे. हॅरी अंकल ओनर आहेत फ्लॅटचे. ते पण फक्त 50%. उरलेले 50% त्या राधिका आंटीच ओनर आहेत. ठीक आहे, ते पण सगळं ओके. पण मग तिला जर त्याच्यासोबत राहायचं नाही तर तिने गेलं पाहिजे ना घराच्या बाहेर. याला का घराबाहेर काढलं? हे पण बरोबर आहे. हो, राधिका आंटीने गेलं पाहिजे बाहेर. ए प्लीज, तुम्ही जरा शांत बसता का? तुमची कचकच बंद करा ना जरा. मला जरा शांतपणे विचार तर करू द्या. गॅरी बेबी, काय विचार करणार आहेस तू आता? ती तर तुला घराबाहेर काढून फ्री झाली ना. अशी बरी फ्री होऊ देईन मी तिला. मला जरा शांतपणे विचार करू द्या. मला असं वाटतं मी एकदा आता ना वकिलाशी बोलून काय ते कन्सल्ट करतो आणि मगच पुढचा निर्णय घेऊया. तोपर्यंत जरा मला शांतपणे विचार करू द्या प्लीज. हो, काहीच हरकत नाहीये. तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या आणि कितीही वेळ इकडे राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. आय मीन मी हे फक्त सणायासाठी करते. अदरवाईज मी तुम्हाला दोघांना इथे राहू दिलं नसतं. गुड, थँक्यू. पण मला अजून एक कन्सर्न आहे की ह्या सोसायटीतले सगळे ओल्डीज गॅरी अंकलच्या अगेन्स्ट आहेत. त्यांनी काही प्रॉब्लेम केला तर? अगं इशी काही गडबड होणार नाही. तू का टेन्शन घेते? बरं, खर्चाची पण टेन्शन करू नको ना. हा घेईल ना, सगळा खर्च करेल ना. काय टेन्शन नाही तुला. राधिका, तुला सहजासहजी मी हवं ते करू देणार नाहीये. हे घर माझं आहे आणि ते मी मिळवणारच.